अचानक भयानक तर काही प्रेम झालेलंच नाही. कारण आम्ही ज्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये होतो तर आधीच युनिव्हर्सिटी कॅम्पस म्हणजे अगदी मुवमेंट मधलं कॅम्पस आहे. तिथे विद्यार्थी घडतात, म्हणजे फक्त काही एज्युकेशनने घडत नाहीत, तर तिथे विद्यार्थी सर्वांगाने घडत असतात. आणि यांचं मेडिकल कॅम्पस आणि माझं लॉचं कॅम्पस म्हणजे युनिव्हर्सिटीचा रोड, माझ्या कॉलेजला क्रॉस करूनच युनिव्हर्सिटीला जाता येतो. आणि कॉलेज टाईममध्ये हे तर स्टुडंट लीडर होतेच, पण मी सुद्धा काही कमी नव्हते. आमच्या युनिव्हर्सिटी ज्या वसतिगृहात मी राहायचे तिथे असे 1, 2, 3, 4, 5 असे खूप सारे वसतिगृह होते मुला मुलींचे. आम्ही सगळे एकत्रच असायचो, त्यामुळे आमची युनिटी, मोठा मॉब हे सगळं असायचं. आणि प्रश्न असायचे छोटे मोठे विद्यार्थ्यांचे असायचे, युनिव्हर्सिटीतले असायचे, कधी प्रश्नपत्रिकेच्या बाबतीतले असायचे. तर मुवमेंट करायचो. मला आधीपासूनच मुवमेंट वगैरे आणि जे सत्यासाठी लढणं वगैरे, जे की मला अंगभूत माझ्या वडिलांकडून आलेलं आहे. ते स्वातंत्र्य सैनिक होते, अतिशय खरे. हम भी जो है डाकू के खानदान से है. तुम्हारी डाकू की हाँ तो फिर क्या बोल रहे हो? खानदान का कोई वैल्यू नहीं होता. अरे नहीं, स्वातंत्र हम डाकू के खानदान से. से कुछ चलने वाला नहीं. यहाँ स्वातंत्र्य की हत्या के लिए प्रेमाची जुगलबंदी आपल्यात आता पाहायला मिळते. जरूरत नाही, गोली खाने वाला चाहिए, समजे सच्चा देशभक्त चाहिए. आणि माझे वडील तेव्हा जेलमध्ये सुद्धा होते, पोर्तुगीजच्या जेलमध्ये होते. त्यांनी गोळे सुद्धा खाल्ले होते गोवा स्वतंत्र होण्यासाठी. आणि माझ्या वडिलांचं एकच होतं की बेटा, म्हणजे माझं जे गाव आहे ते अतिशय दुर्गम, तुम्हाला माहित असेल कदाचित, अगदी महाराष्ट्राच्या बाँड्रीवर, तेलंगणा आंध्र बाँड्रीवरती जे आहे माझं गाव माहूरगड, रेणुका मातेचं माहूर. तर अशा ठिकाणी मी होते जिथे संध्याकाळी 4 वाजल्याच्या नंतर फक्त डोंगर आणि हेच, तिथून एकही बस सुद्धा नव्हती किंवा कोणतीच फॅसिलिटी नव्हती बाहेर जाण्यासाठी, गावाच्या बाहेर जाण्यासाठी. अगदी माळावर, छोटा काश्मीर म्हटलं तरी चालेल. मग अशा ठिकाणाहून मुलांचं मुलींचं 10वी पर्यंत शिक्षण झालं म्हणजे त्यांचं कॉलेज संपलं. परंतु अशा परिस्थितीत देखील माझ्या वडिलांनी मला माहूर सारख्या ठिकाणाहून एक विश्वास दाखवून त्यांनी मला बाहेर शिकायला टाकलं. त्यांनी मला एकच गोष्ट फक्त डोक्यात टाकली की बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, आधी तुझं लग्न आणि आधी तुझं जे प्रेम झालं पाहिजे ते तुझ्या करिअरवर, तुझ्या शिक्षणावर, आणि त्यानंतर तुला मोकळीक आहे. तुला जर वाटलं तर अरेंज मॅरेज करू, तुला जर कुणी पसंत आलं मनातून, पण आपला ब्रेनचा सारासार विचार करायचा आणि हे ठरवायचं.